संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे गोवा आणि कोकणाला पसंती देतात। यामुळे या प्रवाशांचा कल असतो तो कोकण रेल्वेकडे पाहायला मिळतो। सध्या तर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे कायमच बुकिंग फुल असते। याचा भार हा नेहमी कोकण रेल्वेवर पडत असतो। सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक रेल्वे गाड्या या अगोदरच फुल झालेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच प्रवाशांना दिलासा देणारी बातमी म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर उत्तर रेल्वेकडून एक नवीन गाडीची घोषणा ऐन नाताळच्या सणावर झाल्याने एक दिलासा मिळालाय। त्यामुळेच पर्यटकांच्या नववर्ष स्वागतासाठी गोवा आणि कोकणात जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे। ही गाडी हिजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालवण्यात येणार आहे। 167 वर्षापूर्वीचा चर्च कोल्हापुरातील ख्रिस्ती संस्कृतीचा झाला उदय। तुम्हाला माहिती आहे का इतिहास याचा? निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी क्रमांक 04082 हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस 28 डिसेंबर 2024 रोजी शनिवारला हजरत निजामुद्दीन येथून 7:20 वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी 7:45 वाजता पोहोचेल। परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 04081 तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस तिरुवनंतपुरम सेंट्रल वरून 31 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी 7:50 सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 6:45 हजरत निजामुद्दीनला पोहोचेल। AC2 टायर कोच 5, AC3 टायर कोच 10, जनरल सेकंड क्लास कोच 2, सेकंड क्लास कोच दिव्यांगजन 1 आणि लगेज कम ब्रेक व्हॅन 1 या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या मोजक्या स्थानकावर थांबे देण्यात आले। या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक 25 डिसेंबर रोजी सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।